मी मला द्या. जनवाणीचं पण अभिनंदन करू इच्छितो की तुम्ही हा मुद्दा 2-3 दिवसापासून लावून धरलेला आहे आणि मुख्यतः सर्वसामान्य माणसांचे मुद्दे जे असतात ते पत्रकारांनी आणि राजकारण्यांनी लावून धरायचे असतात. अतिरिक्त 300 नाही तर 900 रुपये कर सर्वसामान्य माणसांकडनं घेतला जाणार आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्यांना मिळणार काय, तो मोठा प्रश्न सर्वसामान्य माणसांकडे आहे. आणि मी या पत्रकार परिषदेमध्ये एक मोठा मुद्दा जो सांगितला की 200 स्क्वेअर फीटचं छोटंसं घर असलेल्या माणसाला देखील 900 रुपये कर अतिरिक्त भरावा लागणार आहे आणि 2000 फुटाचं घर असलेल्या माणसाला देखील तेवढाच अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. तर ही सर्वसामान्य माणसांवरती लादलेला जीजीआय कर कुठेतरी हा मला वाटतो आणि सत्ताधारी पक्षांनी आपले हट्ट पुरवण्यासाठी लोकांवरती असा कर लादू नये अशी माझी विनंती आहे. आणि लोकांना दाखवलं की आम्ही एक मोठा कॉन्ट्रॅक्ट नेमलं आणि नवीन माणूस नेमला, हे काही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पहिल्यांदा झालंय असं नाहीये. याच्यापूर्वी अँथोनी नावाची एक कंपनी होती, ती कचरा संकलन करण्याचं काम इथे करत होती. त्याच्यानंतर आरबीएल नावाची एक कंपनी होती, ती देखील कचरा संकलन हे सगळं जे सुरू आहे ते काय हट्ट आहे मला माहित नाही की 900 रुपये लोकांकडनं घ्यायचे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला दर वर्षाला 85 कोटी रुपये आणि दरवर्षी त्याला 10% वाढ द्यायची आणि हजारो कोटी रुपये. बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक पद्धत असते की 3 ते 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट कुठलंही दिलं जातं. हे कॉन्ट्रॅक्टर 10 वर्ष देण्याची गरज काय आहे? 10 वर्ष म्हणजे आपण 10 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरला ओलीस गेल्यासारखं महापालिकेने केलेलं आहे आणि याला आमचा तीव्र विरोध असणार आहे. याचा विरोध आम्ही प्रशासकीय पातळीवर देखील करू, परंतु याचा विरोध रस्त्यावर उतरून देखील आम्ही करणार आहोत. काही काही जणांनी आता या विरोधामध्ये न्यायालयीन लढाई करण्याची पण तयारी केलेली आहे, तर त्याबाबत कसंही काय? आम्ही देखील जॉईन होतोय. घाणेकर साहेबांशी देखील माझं बोलणं झालेलं आहे आणि या सामाजिक संस्था आहेत, मला वाटतं श्रीनिवास घाणेकरांनी घनकचऱ्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून ते लावून धरतायत आणि त्यांची देखील आम्ही मदत या विषयामध्ये घेणार आहोत. आणि हा विषय आम्ही देखील पूर्णपणे न्यायालयीन लढाई असेल, रस्त्यावरची लढाई असेल किंवा प्रशासकीय लढाई असेल, या तिन्ही लढाई लढणार आहोत. ही चेन्नई सुपरफास्ट जी आहे, की चेन्नई पॅटर्न काय आहे लोकांना अजून समजायला मार्ग नाही. कारण कुठेतरी या कंपनीच्या बद्दल आम्ही जी माहिती मागवली की या कंपनीने पूर्वी कुठे काम केलंय का, त्यांना काय अनुभव आहे का, अशी कुठलीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. आणि अशा कंपनीला काम देऊन कल्याण डोंबिवलीकरांच्या टॅक्सच्या माध्यमातून पैसे ओरबडण्याचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या गोष्टीला आमच्या पक्षाचा ठाम विरोध असणार आहे. आमची भूमिका असणार आहे की सर्वसामान्य माणसांनी हे वाढीव 900 रुपये कुठल्याही पद्धतीने भरू नये अशी आमची ठाम भूमिका असणार आहे. त्याच्यासाठी जनजागृती, लोकांना आव्हान आणि लोकांना प्रवृत्त करण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आम्ही करणार.